तर मी सचिन गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आहे. आता कचऱ्याचं टेंडर आपल्या नगरपालिकेने 4 कोटी रुपयाचं केलेलं आहे. त्याच्यामध्ये बायो मायनिंगचं बी त्याच्यामध्ये कंपोस्ट सगळं आहे. परत आता एक 8 दिवसाखाली 1,05,49,000 रुपयाचं परत त्यांनी बायो मायनिंगसाठी टेंडर केलेलं आहे. त्या टेंडरची काही गरज नाहीये. हा जनतेचा पैसा वेस्ट घालवत होता नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, जे संबंधित ठेकेदाराला कचरा टेंडर बसेल हे वेस्टेज घालवत होते पैसा. त्याच्यामुळं इतका मोठा कचरा इथं अवेलेबल नाहीये. जवळपास 1,000 फूट लांब, 45 फूट रुंदी, 10 मीटर हाईट एवढा मोठा कचरा इथं नाहीये अवेलेबल आपल्याकडे. त्या संदर्भात एवढं टेंडर करण्याची काही गरज नाहीये सध्या. असं तरी मला वाटतं. हा पैसा वेस्टच जाणार आहे. हा पैसा चांगल्या कामासाठी वापरला तर तुमचं भलं तर होईल. फक्त आता नगरपालिकेने केलेली कंप्लेंट आहे. मी अजून हस्तक्षेप कुणी केलाय, काय केलंय मला कळलेलं नाहीये. हस्तक्षेप आहे का? अजून तर मला तसे कोणाचे फोन नाहीत, काही नाही. मी रीतसर जिल्हाधिकाऱ्याला कंप्लेंट केलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे मी. बाबा रीतसर जागेची पाहणी करून ते टेंडर व्यवस्थित करावी अशी माझी मागणी आहे जिल्हाधिकाऱ्यांना. जिल्हाधिकारी यांच्याकडनं काय अजून तुम्हाला उत्तर आलंय? जिल्हाधिकारीकडनं उत्तर नगरपालिकेला समजलंय मला. मी मगाशी विचारायला गेलो होतो. अजून तर मला काही उत्तर आलेलं नाही जिल्हाधिकाऱ्यांकडून. मी हा विषय सुप्रियाताईंना बी सांगितलेला आहे. सुप्रियाताई विषय हा पुढे संसदेमध्ये घेतो पुढची म्हणजे. भूमिका काय असणार आहे? पुढची जोपर्यंत काही व्यवस्थित विल्हेवाट लावत नाहीत, काही करत नाहीत, त्याच्यानंतर मी हा आवाज उठवणार म्हणजे उठवणार. नक्कीच या बाबतीत पैशाचा गैरव्यवहार चालू आहे. कारण ठेकेदाराला कसे पैसे मिळतील ह्याचा जाणीवपूर्वक प्रशासन त्या ठेकेदाराच्या पाठीमागे असल्यासारखं ह्यात जाणून येत आहे. मुळातच हे जे प्रश्न आहेत, जे दौंडच्या नागरिकांना सॉल्व्ह झाले पाहिजे होते कचऱ्याचे, परंतु असं न होता हे फक्त प्रशासन आणि ठेकेदार यांच्यातली मक्तेदारी आणि ह्यांच्यात चाललेला जो संमिश्र काय साटलोट आहे, त्यानुसार ह्या गोष्टी घडत आहेत. त्यांना कुणाला तरी मोठं करायचं आहे आणि कुणाला तरी साथ घालून पैसे कमवायचे आहेत, एवढंच ह्यातून दिसत आहे. तुमची पुढची भूमिका काय असणार? नाही, आता जसं शहराध्यक्षांनी सांगितलं, की आम्ही पुढे ह्याच्यात लढा देणार आहोत. आम्ही 100% साथ देऊ सगळ्यांना, अध्यक्षांना, शहराध्यक्षांना त्यांच्यासोबत आम्ही राहू आणि त्यांच्यासोबत आम्ही पुढेही लढा देत राहू.